आणि आता बातमी मुक्ताईनगरमधून। मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि गुंडांची दहशत। स्थानिक आमदाराची मतदान केंद्रात जाऊन दहशत। पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली। हे निवडणूक आयोगाचं अपयश असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। एकनाथ खडसे यांनी हा जोरदार हल्लाबोल केला। मुक्ताईनगर या ठिकाणी झालेल्या राड्याबाबत एकनाथ खडसेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। मुक्ताईनगरात काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर या ठिकाणी मुक्ताईनगर पोलिसात आमदार चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? काल मुक्ताईनगरामध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, काय सांगाल? काल सकाळपासून मुक्ताईनगर शहर एक दहशतीच्या वातावरणामध्ये होतं आणि दुपारी तर आमदारांनी याच्यावर कहर केला। त्या ठिकाणी स्वतः ते समोर जायचे आणि 100-125 मोटरसायकली त्यांच्या मागे, त्याच्यावर 200 गुंड बसलेले साऱ्याचे सारे, जे वाळू माफिया आहेत, जे 2 नंबरचे धंदे करणारे आहेत, बऱ्हाणपूरचे काही गुंड, भुसावळचे काही गुंड, काही जळगावचे गुंड, ज्यांचे वर्तमानपत्रात फोटो वगैरे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आलेले आहे गुंडांचे, अशी गुंड घेऊन एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला। नक्कीच या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की मुक्ताईनगरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे। लवकरच मी माझी भूमिका स्पष्ट करणार असून या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।